रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।
आ
संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करो प्रथम स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण एकी वंदो श्री चरण श्री गुरूंचे दयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे जिल्हेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरविते खूण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय सोनिताय कैवडे भाग्य होय उन्मेघासी ते नमस्कार मी आता मनोजवम तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत कीर्तन रूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांना ग्रंथ असून अभंगामध्ये महाराज भक्तीचं लक्षण सांगतात विठ्ठल थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान सालाबाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह अकोळनेर श्री हनुमंतरायाचा जन्मोत्सव हा सप्ताह दोन संधीच्या मध्ये सापडलेला आहे रामनवमी जो आहे त्या रामनवमीच्या दिवशी सुरू होतो आणि हनुमंतरायांची जी जयंती आहे त्या दिवशी याची सांगता होते असा असताना हा देव आणि भक्त यांचा संबंध जोडणारा संबंध सांगणारा आणि या गावाचा ऐतिहासिक असे हे गाव आहे अकोळनेर या ठिकाणी मोठे मोठे महान संत होऊन गेले आता झालेले हरिभक्तीपरायण दासगणू महाराज ज्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्ती आहे संत कवी म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे असे असणारे महाराज असं हे गाव आहे पवित्र ते कुळ पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र असं गाव आहे. ज्या गावामध्ये गेल्यानंतर प्रसन्नता वाटते ते गाव पवित्र असतं. पांडुरंगरायांचं शेकडो वर्षापासून आलेलं मंदिर, उत्सव, या गावामध्ये अनेक उत्सव होतात. स्वामीजींचं म्हणजे आनंदाश्रम स्वामी महाराजांचं कृपांकित हे गाव आहे. स्वामीजींची या गावावर कृपा आहे. मी सांगत असतो आपल्या परिसरामध्ये काही गावं आहेत, त्यापैकी अकोळनेर हे गाव स्वामी महाराज कृपांकित विद्यमान आता असणारे स्वामीजी तेही या ठिकाणी आहेत. त्यांचीही आपल्या गावावर कृपा आहे. आधी करून संत मंडळी, आज विशेष म्हणजे हरिभक्तीपरायण पाटील काकांची उपस्थिती आहे. मी तसं जवळजवळ 25 वर्षापासून सेवेला येतो. तत्पूर्वीही स्वामींच्या बरोबर मी आलेलो आहे. पण सर्व लोक भाविक स्वामींकडे आळंदीला येणारे, हनुमंतरायाचा हा जन्मोत्सव, आणि हनुमंतराय आपल्याला भक्ती सांगतात, ज्ञान सांगतात, वैराग्य सांगतात. हनुमंतरायाचं वर्णन सर्व बाजूनी संतांनी केलेलं आहे. स्वामी सेवेसी विकला प्राण, ब्रह्मज्ञानाचे भूषण, नवविधा भक्तीचे जीवन कपिकथन शिववंद्य, असं असणारे स्वामी महाराज हनुमंतरायाचं वर्णन श्री संत एकनाथ महाराज करतात. आजचा दिवस अत्यंत पर्वकाळ महत्वाचा असा आहे. दशमी आहे आज. तसं परवा दिवशी रामनवमी झाली, काल परवा दिवशी, काल ही नवमीच होती किंवा 2 दशम्या म्हणा. उद्या एकादशी आहे, परवा द्वादशी आहे. हा पर्वकाळ आहे सर्वच. आणि त्याच्यामध्ये उपस्थित असणारे काका आहेत, गायनाचार्य, वादनाचार्य आदी करून सर्व संत मंडळी. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भक्तीचं स्वरूप काय आहे तुकाराम महाराज या भंगामध्ये सांगतात. भक्तीची आपल्या जीवनामध्ये गरज आहे महाराज. तुकाराम महाराज सांगतात, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, प्रपंचाकरता लागणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि ज्याला कृतार्थ व्हायचं आहे त्याच्याकरता काही गोष्टी आहेत. ज्यांना आपला उद्धार व्हावा असं वाटतं त्याच्याकडे 3 गोष्टी पाहिजे. भक्ती पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. मग काही लोक म्हणतील याच्यापेक्षा एखादी चालणार नाही का? तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक
एका बिन एक कामाने. स्वयंपाक जर काहीचा करायचा असेल तर काय काय लागतं? उदक म्हणजे पाणी लागतं. नंतर काय उदक, अग्नी पाहिजे. आणि पुन्हा काय पाहिजे? धान्य पाहिजे. केवळ धान्य असेल तर स्वयंपाक होत नाही. केवळ पाणी असेल तर स्वयंपाक होत नाही. आणि केवळ अग्नी असेल तर स्वयंपाक होत नाही. स्वयंपाक करण्याकरता ज्याप्रमाणे 3 गोष्टी जरुरीच्या आहेत त्याप्रमाणे महाराज सांगतात, आपल्याला आपलं जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ते म्हणजे भक्ती, नंतर वैराग्य, नंतर ज्ञान. या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये भक्ती आधी सांगितलेली आहे. कान्होबा महाराज सांगतात, पुढे भक्तीने धरिले मागे त्याच्यामध्ये भक्ती महत्वाची आहे. कशी महत्वाची आहे? भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानाशी दिले महिमान. भक्ती ते मूळ आहे, नंतर वैराग्य तिथलं फळ आहे, आणि वैराग्य हे फूल आहे, आणि ज्ञान हे काय आहे? फळ आहे. बरं, पण या सगळ्याला मूळ कारण जर काय असेल तर भक्ती अशी आहे. म्हणून आपल्या या भारतामध्ये अनेक भक्तीचे आचार्य आहेत आणि प्रत्येकाने त्यांच्या प्रमाणे वेगळी भक्ती सांगितलेली आहे. आणि ती भक्ती पूर्ण आपल्या अंगामध्ये भिनली पाहिजे, बांधली पाहिजे. भक्तीची अत्यंत गरज आहे. भक्तीनंतर ज्ञान होतं, आणि ज्ञानानंतर भक्तीनंतर वैराग्य होतं, आणि वैराग्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाकरता श्री ज्ञानोबा सांगतात, भक्तीची गरज आहे आणि ज्ञान टिकण्याकरता वैराग्याची गरज आहे. बरं, तैसे संसाराया समजता जाणीजे जय अनित्यता, कै वैराग्य दवडिता पाठी लागे. प्रपंचाला अनित्यत्व प्रपंच आहे हे कळायला पाहिजे. तैसे संसाराया समजता जाणीजे जय अनित्यता, अनित्य प्रपंच आहे हे कळलं पाहिजे. रज्जू सर्पाकार सर्पाकार भासयिले जगदंबर. हे जे जग आहे ना, अगापय पण मला येता स्वरूपाची या घरा, तरी तसे आडवारा विश्वाभासू. ज्ञानोबा सांगतात की स्वरूपाच्या घरा येत असताना हा असताना जो जगदंब आहे, हा जगदाभास आहे, हा आडवा येतो. त्याच्याकरता वैराग्याची गरज आहे आणि ज्ञान पचलं पाहिजे. तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथे किरण ही आन.
परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ज्ञानोबाला सांगतात तसं निश्चिंतेने ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. तैसे मोक्ष देईल ज्ञान. इथे कीर नाही, कीर म्हणजे निश्चयात्मक सांगतात, इथं काही अन्यथा नाही. परी परी म्हटलं की मग सगळं मागतं गेलं. परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. थारे म्हणजे स्थिर राहील, जेणेकरून श्री गुरुनी दिलेला बोध आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर राहील. तो बोध टिकण्याकरता वैराग्याची गरज आहे. आणि वैराग्याकरता प्रपंच सोडावा लागतो. मग लोक म्हणतात पांडुरंग बाबा घरी राहून आम्हाला वैराग्य येत नाही का? येत ना, कोण नाही म्हणत. तुका म्हणे की आश्रमाचे आपली असणारी भारतीय संस्कृती जेणेकरून तुम्हाला वैराग्य येईल प्रपंचामध्ये हे सांगते. किंवा भागवतामध्ये प्रसिद्ध असा श्लोक आहे, लोके व्यवायामि समद्य सेवा नित्यास्तु जंतुर्नहि तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ सुराग्रहेरा सुनिवृत्ती निष्ठा. श्लोकाचा अर्थ आहे लोके व्यवाया विषमद्य सेवा. लोकांमध्ये हे विषयांचे त्रिविध विंदान, मैथुन मांस भक्षण सुरापान यदर्थी निवृत्तीची प्रमाण हे पूर्ण मनोगत वेदाचे. वैराग्य जेणेकरून प्राप्त होईल असाच आपला हा धर्म सांगतो. त्याच्याकरता मग तिथं शंका अशी घेतात की असं जर आहे तर मांस भक्षणाकरता, मद्य सेवन करण्याकरिता आणि मैथुनाकरता वेदाने आज्ञा कशी दिली. त्याचं समाधान सांगत असताना शास्त्रकार सांगतात, भागवतकार सांगतात, लोकांचा स्वभावच आहे, जीवाचा स्वभावच आहे. जीवाला ज्ञान सांगावं लागत नाही. जीवाला तुम्ही विषय सेवन करा म्हणून. त्याला उदाहरण देतात की गावरान गाईला जन्मलेलं वासरू, त्याला आपण सोडल्यानंतर सरळ ते आईकडे जातो, दूध प्यायला जातो. मग त्याला तुम्ही सांगितले का ही तुझी आई आहे, तिकडे जाऊन दूध पे. न करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना. वेदे न करिता प्रेरणा, वेदाने प्रेरणा करण्याची गरज नाही, विषयावर स्वाभाविकच आपली वृत्ती आहे. मग वेदाने सांगितलं कशाला हा प्रश्न येतो. त्यावेळेस भागवतकार सांगतात लोकांची स्वाभाविकच प्रवृत्ती आहे तीन गोष्टीमध्ये. मग वेदाने तुमचा काय केला तर संकोच केला, त्याच्यातून तुम्हाला परावृत्त केलं. कसं? उदाहरण सांगतात की मांस भक्षण करायचं असेल तर अमुक नावाचा यज्ञ आहे, पशु आलंबन आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा पशु मारायचं नाही, पशुला फक्त स्पर्श करायचा आहे, त्याला सोडून द्यायचे. मांस भक्षण नाही सांगितलं. नंतर मद्य सेवन करायचं असेल तर त्याच्याकरता वेदाने सांगितलेलं आहे की सौत्रावणी नावाचा याग आहे, आणि सगळा यज्ञ झाल्यानंतर मद्य प्राशन नाही, फक्त नाकाने वास घ्यायचा. आणि विषय सेवनाविषयी मनुष्य राहू शकत नाही. त्याला सांगितलंय की लग्न, आणि ते लग्न सुद्धा दोन्ही गोत्र कसे गोत्र आहेत काय मी सांगायची गरज नाही, अशा पद्धतीने लग्न झालं पाहिजे. मग काही लोक ज्यांना थोडं वैराग्य झालं ते म्हणतात नको नाही, मग नको सांगण्यामध्ये वेदाचं तात्पर्य आहे. विठाला तरी तुम्ही विधीने सेवन विषय त्यागाचे
तुकाराम महाराज सांगतात विधीने सेवन. विधी म्हणजे विधी आपण मनाने घातला नाही बरं, वेदाने सांगितलेला विधी आहे. विधी म्हणजे काय? अशा पद्धतीने तुम्ही करा हे सांगण्याला विधी म्हणतात. आणि निषेध कशाला म्हणताय? हे तुम्ही करू नका ही जे वाक्य सांगितलेले आहेत वेदाने त्याला निषेध असं म्हणतात. म्हणून विधीने सेवन, विधीने सांगितल्याप्रमाणे जर आपण विषय सेवन केले तर त्याचा परिणाम आपण प्रमाण म्हटल्याप्रमाणे तुका म्हणे हेची वैराग्याचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परम पद फळ वैराग्याचे आणि वैराग्य प्राप्त होते. म्हणजे विधीने वागणं म्हणजे काय आहे? ज्ञानोबा सांगतात अगाधयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. अगाधयाची विहित, विहित म्हणजे वेदाने ज्याला जे सांगितलेलं आहे ते त्यांनी करावं. ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. आपलं चिंतन चाललं होतं. ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञान टिकण्याकरता वैराग्य पाहिजे. वैराग्य करता काय पाहिजे? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया पारा कोशालागी म्हणून ती पूजे रिझलेली आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे बसाय तया. भगवंताची भक्ती केल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. म्हणून भक्ती अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या भक्तीचे आचार्य आतापर्यंत आपल्या या भारतवर्षामध्ये अनेक होऊन गेले. स्वामी सेवेची विकला प्राण ब्रह्मज्ञानाचे भूषण नवविधा भक्तीचे जीवन कपिकथन शिववंद्य. श्री हनुमंतरायाचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये श्री संत एकनाथ महाराज करतात. हनुमंतरायाची सेवा कशी आहे? सेवेची विकला प्राण. आम्ही पण गुरूंची सेवा करतो बरं नाही असं नाही, पण बरोबर सेवा करतो. गुरु जर रागावले तर आम्ही असं म्हणत असतो गुरु झाले तर काय झालं त्याने आमच्यावर रागवावं का? गुरु शब्दाचा अर्थ आहे मोठा. एकदा आपण त्यांच्या पायावर गुरु म्हणून डोकं ठेवल्यानंतर पुन्हा असं आपल्या मनात नाही आलं पाहिजे. ते रागावले आपल्या हिताच आहे. त्यांनी आपला गोंजारलं आपल्या हिताच आहे. त्यांनी आपल्याला मोठं म्हणलं ते सुद्धा आपल्या हिताच आहे. मी ज्ञानेश्वरी पाठ करत असताना माझे मामा आले. बरं आल्यानंतर स्वामींनी माझं एवढं वर्णन केलं. ते म्हणले तुमचा भाचा एवढा चांगला, त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली वगैरे वगैरे सगळं वर्णन केलं. त्यांनाही आनंद वाटला, मला पण बरं वाटलं ना. स्वामीजी आपल्याला चांगलं म्हणतात म्हणून बरं वाटलं मला सुद्धा. पण ते गेल्यानंतर म्हणले अरे त्यांना बरं वाटावं म्हणून विठ्ठला. शिष्याला सांभाळण्याची काही योग्यता वेगळी असते. स्वामी महाराजांचं अलौकिक होतं. महाराज स्वामी महाराज झोडमपट्टी करायचे, नंतर मलमे लावायचे, वरून पट्टी करायचे, गोंधार अंधारायचे गोंधारायचे. सगळ्या कळा स्वामींना होत्या. याचं कारण ते नगर जिल्ह्यातले नगरी लोक म्हणजे पक्के राजकारणी. इथले सगळे सोडून बरं सज्जन आहेत सगळे इथले. मला राहायचंय एकदा गुरूंना आपला आत्मा म्हणजे मन अर्पण केल्यानंतर तिथं काही राहत नाही. आणि गुरु तसे असावेत महाराज. त्याप्रमाणे आपले स्वामीजी गुरु तसेच. आपला विषय चालला होता की गुरूंची सेवा देवाची सेवा. देवानी सांगितलेली ही सर्व भक्ती आहे, ही श्रेष्ठ आहे. हनुमंतरायाचं वर्णन आहे स्वामी सेवेसी विकला प्राण.
सेवे करता दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व निकट. महाराज दास्य भक्ती ही सगळ्यामध्ये अवघड आहे बरं. दास्य भक्ती अशी आहे की आपलं काही राहतच नाही तिथं. सांगतील तेव्हा स्वामी गुरु आपण त्यांचं काम करायचं. आणि दास्य भक्ती हनुमंतरायाने केलेली आहे. नवे नवे नाथ महाराज सांगतात नवविधा भक्तीचे जीवन कपी कथन शिववंद्य. नवे नवे दास्य भक्तीच नाही, 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यमात्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे. नाथ महाराज वर्णन करतात 9 भक्तीचे 9 प्रकारच्या भक्तीला जिवंत येणारे नवे नवे 9 प्रकारची भक्ती जिवंत राहण्याकरता हनुमंतराय जीवन आहे त्याचं. जसं पिकं जीवन राहण्याकरता, पिकं चांगले येण्याकरता, वाढण्याकरता पाणी हे जीवन आहे ना, तसं हनुमंतराय म्हणजे काय आहे तर सगळ्यामध्ये श्रेष्ठ असे आहेत. भक्तीचे आचार्य आहेत हनुमंतराय. सगळ्यामध्ये श्रेष्ठ असे भक्तीचे आचार्य आहेत. विठ्ठल विठ्ठल. भक्ती करण्याकरता मनुष्य हुशार लागतो बरं. लोकांची कशी काय समजूत झाली मला माहित नाही. ते म्हणतात हे वारकरीच नाही, सगळे बावळे, त्यांना काही कळत नाही. पूर्वीचे लोक म्हणायचे वा पंढरीचे वारकरी शिळे वारकरी. तसं नाही. वारकरी संप्रदाय डोळस संप्रदाय आहे. याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर कळतं की हा संप्रदाय किती मोठा आहे. तसं हनुमंतराय किती श्रेष्ठ आहे. गुरुची भक्ती कशी केली पाहिजे. आणि नवे गुरुदास्य संसारिया. ज्ञानोबा सांगतात संसारी माणसाला गुरुदास्य होत नाही. त्याचे 2 अर्थ आहेत बघा. याचं कारण असं आहे की संसार म्हणजे लग्न केलेला जो साधक असेल त्याला गुरुदास्य होत नाही. गुरुनाम गुरु दादा महाराज सागरे यांनी विचार सागर या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे. त्यांनी सांगितलं की जो ब्रह्मचारी अवस्थेमध्ये गुरूंच्या आश्रमामध्ये जोपर्यंत साधक आहे तोपर्यंत त्याला गुरुची सेवा घडते. पण गुरूंच्या आज्ञेने घरी जाऊन जर लग्न केलं तर त्याला गुरुची सेवा घडत नाही. म्हणजे आश्रमात राहून गुरूंच्या जवळ राहून गुरूंची सेवा त्याला घडत नाही असा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे संसारी या शब्दाचा अर्थ असा आहे की जोपर्यंत देहाचा निराश झाला नाही म्हणजे देहात्मबुद्धी आहे तोपर्यंत गुरुची सेवा घडत नाही. आता गुरुचे पाय दाबण्याची वेळ आली पण माझ्या अंगामध्ये ताप, आता मला सेवा घडत नाही गुरुची. म्हणजे अशी देहात्म ज्यांचे भाव आहे त्यांना गुरु सेवा घडत नाही. नवे नवे अभ्यास सुद्धा घडत नाही. वेदशास्त्र संपन्न कस्तुरे शास्त्री गुरुवर्य चैतन्य गुरुवर्य चंद्रशेखर महाराज हे त्यांच्याकडे पंचदशी अनेक ग्रंथ शिकत असताना शेखर महाराजांना ताप आला आणि त्या दिवशी अभ्यास झाला नाही. कस्तुरे शास्त्रींनी सांगितलं का हो शेखर महाराज आज अभ्यास का झाला नाही. त्यांनी सांगितलं महाराज आज मला हे झालं काय ताप आला. खंदारकर महाराजांनी विचारलं तसे त्यांनी सांगितलं तापाचा आणि अभ्यासाचा संबंध काय. म्हणजे एवढा कठीण आहे महाराज. आणि त्या कस्तुरी शास्त्रीकडे खंदारकर महाराज शिकलेले ते तसेच कडक असणार. आपल्या देहाची सबब तिथं काही चालत नाही असे असणारे हनुमंतराय. स्वामी सेवे सेविकला प्राण ब्रह्मज्ञानाचे भूषण नवविधा भक्तीचे जीवन कपी कथन शिववंद्य. याचा परिणाम ब्रह्मज्ञानाचे भूषण म्हणजे ब्रह्मज्ञान हे सगळ्यांना भूषण आहे का परंतु हनुमंतराय मात्र ब्रह्मज्ञानाचे भूषण आहे. ज्याप्रमाणे माझा विषय चालला होता की प्रसंग असा आहे की सीता शुद्धी करता अनेक वानर जातात रामायणामध्ये. काही पश्चिमेकडे काही पूर्वेकडे काही उत्तरेकडे काही पाताळामध्ये काही स्वर्गामध्ये. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार गोड असं वर्णन केलेलं आहे. हे सगळे वानर जात असताना दक्षिणेकडे काही नळ नीळ जामवंत मुख्य जे वानर आहेत ते जातात आणि सगळे जात असताना हनुमंतराय मात्र तसेच उभे येतात. हनुमंतरायाला रामराया जा म्हणतच नाही. ते हनुमंतराय त्यावेळेस नाराज होतात आणि मग त्यावेळेस रामरायाच्या लक्षात आलं
की सुग्रीव आणि हनुमंतरायाला काही सांगितलं. लक्ष्मणाच्या लक्षात आलं की म्हणले हनुमंतरायाला तुम्ही कुठंच पाठवलं नाही. हो म्हणजे मी विसरलं. मग त्यांना सांगितलं की तुम्ही दक्षिणेकडे जा. हनुमंतरायाला फार आनंद झाला बरं. आणि दक्षिणेला जाणारा जी टोळी त्याच्यामध्ये हनुमंतराय जातात. पण थोडं गेले की त्यांच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? आपण ज्या भगवती सीतेच्या शोधाकरता निघालेलो आहोत तिचं स्वरूप काय आहे. बरं, सीता जरी आपल्याला कळाली क्षणभर तर सीतेला कळालं पाहिजे का हा रामदूत आहे. त्याच्याकरता काहीतरी खूण लागेल. आणि म्हणून सगळ्याला सांगतात, मी अंगद वगैरे सगळ्यांना सांगतात की मी परत रामरायाकडून येतो. आणि तिथं गेल्यानंतर दर्शन घेतात. म्हणजे मारुती परत आला ते सांगतात रामराया भगवती सीतेची आणि माझी भेट झाल्यानंतर सीतेला असं कळलं पाहिजे की हा रामदूत आहे, काहीतरी खूण द्या. आणि मग रामराया काय करतात, अंगठी देतात आपल्या हातातली. सर्वांना कथा माहित आहे. तर गुरुची सेवा करण्याकरता, देवाची सेवा करण्याकरता बुद्धी पाहिजे आपल्याला. आणि त्याप्रमाणे तर सेवा होती. हनुमंतरायाचा विचार करत असताना सर्व बाजूने ते परिपूर्ण आहेत असे हनुमंतराय आहेत. आणखीन कोण आचार्य आहेत? भरत भक्तीचा आचार्य रामायणामध्ये वर्णन केलेला आहे की भरत हे भक्तीचे आचार्य आहेत. नंदीग्रामाचा विचार करत असताना नंदीग्रामामध्ये ज्या वेळेस भरतजी होते त्यावेळेस सगळे राममय वातावरण झालेलं आहे. श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय सगळे बोला महाराजांनी रामायणामध्ये भरपूर असं वर्णन केलेलं आहे. भरत भक्तीचे आचार्य भरत ज्या नंदीग्रामामध्ये राहत होते तिथे वृक्षवल्ली हे सुद्धा भजन करीत होते. असा परिणाम आहे रामनामाचा. हे भक्ती करणारे जे आचार्य त्यांचा तो प्रभाव आहे. त्याला नाथ महाराज गोड दृष्टांत देतात. संतांनी सरता गेलो तैशा परी चंदनी ते बोरी माती. महाराज सांगतात ज्याप्रमाणे चंदनाचं वन जिथं आहे, चंदनाचं झाड जिथं आहे, त्या चंदनाच्या झाडाभोवती जी झाडं आहेत ते सुद्धा चंदनच होतात नवे नवे. ते निर्जीवी ही देवांची निरनिंदळी बैसमी केली ज्ञानोबारे सांगतात. निर्जीव म्हणजे त्यांना तोडल्यानंतर चंदन नाही बरं, चंदनाच्या शेजारी असणारं झाड. आणि त्याची योग्यता काय होते तर ते आपण सानावर घासून देवाला लावतो ते चंदन. एवढा भक्तीचा प्रभाव आहे, भरतांच्या भक्तीचा प्रभाव आहे. ज्याप्रमाणे भरत हे श्रेष्ठ आहेत त्याप्रमाणे भगवती सीतेचा विचार केला. तेही भक्तीचे त्याही भक्तीचे आचार्य आहेत. प्रसंग असा आहे की ज्या वेळेस रावणाचा वध होतो, विभीषणाला राज्य दिलं जातं आणि विभीषण, हनुमंतराय आदी करून सर्व मंडळी भगवती सीतेकडे जातात आणि सांगतात की आई साहेब आता आपण चला. आणि चलत असताना ते सांगतात की विभीषण म्हणतो की आधी स्नान घ्या करा तुम्ही, नंतर उत्तम प्रकारचं काय करा अभ्यंग स्नान करा, नंतर उत्तम प्रकारचे वस्त्र नेता, पालखी मेणा आणलेला आहे त्याच्यामध्ये बसा आणि रामरायाच्या दर्शनाला चला. असं म्हटल्यानंतर भगवती सीता सांगतात की जोपर्यंत रामरायाचं दर्शन होत नाही तोपर्यंत मी स्नान करणार नाही.
तोपर्यंत मी अंगावर अभ्यंग स्नान करणार नाही, तोपर्यंत मी अंगावर वस्त्र घालणार नाही. आणि शेवटचं उत्तर देतात की जर पालखीमध्ये बसून जर रामराया भेटत असले तर मग वारकऱ्यांना पंढरपूरला पायी जाण्याची गरजच नव्हती. पायीच आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे भगवती सीता पायी जातात आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा रामराया दिव्य परीक्षा घेतात. मला सगळं रामायण सांगायचं नाही. पुढे सगळे झाल्यानंतर बिभीषणाची आई असणारी कैकसी रावणाची बिभीषणाची तिची पण भेट होते. आणि रामराया एवढे उदार आहेत महाराज, ते सांगतात त्रिजटा आली नाही. त्रिजटेने भगवती सीतेला 6 महिने सांभाळलं. त्रिजटा आली नाही. मग त्रिजटे करतात, बिभीषण विमान पाठवतात. आणि त्या प्रसंगाला त्रिजटा सांगती माझी गुरु असणारी भगवती सीता ही पालखीमध्ये गेली नाही, मी सुद्धा येणार नाही. ते नव्हे चालत जाऊन सुद्धा रामरायाने दिव्य परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्यानंतरच दर्शन दिलं. तोपर्यंत स्वीकार केला नाही तर आम्हाला कसं काय देवाचं दर्शन होईल. मी सुद्धा चालतच येणार. मी सुद्धा चालतच गेले. तर भगवती सीता, भरत, त्याप्रमाणे लक्ष्मण, हनुमंतराय रामायणातला विचार करत असताना हे सर्व भक्तीचे आचार्य आहेत. विठ्ठल प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भक्ती सांगितली. बरं, सगळ्यांची भक्ती थोडी थोडी वेगळी वेगळी आहे. बरं, त्यांची ज्याप्रमाणे वेगळी आहे त्याप्रमाणे तुकाराम महाराज हे सुद्धा भक्तीचं स्वरूप सगळ्या वेगळ्या पद्धतीने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संकल्पावी माया संसाराची हेच म्हणत असताना तुकाराम महाराजांच्या पुढे आणखीन काही भक्तीचं वर्णन आहे. त्यापैकी सांगतात पूजा दिशू अनुराग इति पाराशर्या. भगवंताच्या पूजेविषयी चित्तामध्ये अनुराग असावा आणि अनुरागयुक्त म्हणजे प्रेमयुक्त देवाची पूजा केली पाहिजे. याला ते भक्ती असं म्हणतात. म्हणजे पूजा करत असताना अनेक अंग आहेत.
आणि त्या सर्व अंगाने त्याला अष्टांग असे पूजेचे आहेत. त्या अंगोपांगासह पूजा केली पाहिजे. भागवताच्या 27व्या अध्यायामध्ये पूजा कशी करावी, मूर्ती कशी असावी, त्याला क्रियायोग असं म्हटलेलं आहे. भक्तीत पूजा कशी केली पाहिजे ते सांगतात. पूजेला अत्यंत महत्वाचं आहे. पूजा करणारा जो पूजक आहे तो कसा असावा, त्याने आधी आपली शुद्धी केली पाहिजे, स्नान केलं पाहिजे, संध्या केली पाहिजे, अंगावर गंध लावलं पाहिजे. नंतर पूजेकरता आणण्याची जी सामुग्री आहे ती अत्यंत शुद्ध अशी पाहिजे. तुळशी असतील, प्रत्येक देवाला वेगळं वेगळं आवडतं महाराज. विठोबाला तुळशी, गणपतीला दुर्वा, शंकराच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा, पांडुरंगाला तुळस आवडते. अति प्रिया वडे तुळसी, अति प्रिय आवडे तुळसी बुक्का. देवाला बुक्का आवडतो बरं, म्हणजे स्वतः देव बुक्का लावून घेतो बरं, दुसऱ्याला लावित नाही. आपण काय करतो, दुसऱ्याला बुक्का लावतो. आणि बुक्का शब्द किती पवित्र आहे, पण किती आपण त्याला अपवित्र केलं. लावला का बुक्का बस. गाडी जर बिघडली लोक झालं का भजन, आपण कसा अपभ्रंश करून घेतलाय. असो तर बुक्का हा देवाला आवडणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये बुक्का हा कस्तुरीपासून केला जात होता. बुक्का हे सुगंधी द्रव्य आहे, तसा आता मिळत नाही. पण बुक्का शुद्ध कशाचा माहिती का, तुळशी काष्ठापासून केलेला बुक्का हा शुद्ध असतो आणि तो देवाला आवडतो. अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, याचा एक अर्थ तुळशीच्या काष्ठापासून केलेला बुक्का देवाला आवडतो बरं. आणि दुसरा अर्थ असा लावायचा, अति प्रिय आवडे तुळसी बुक्का. तुळसी बुक्का, तुळस आवडते आणि बुक्का आवडतो कोणाला, पांडुरंगाला बरं. नंतर गणपतीला हा दुर्वा आवडतो. भगवान शंकराला काय आवडत होतं, बेलपत्र आवडतं. म्हणून प्रत्येक देवता वेगळ्या वेगळ्या आहेत. सूर्याला काय आवडतं, नमस्कार आवडतो बरं. असं वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाला आवडी आहेत आणि त्याप्रमाणे ती पूजा केली पाहिजे. तुम्ही असल्यामुळे चिंता नाही मला. विठ्ठला विठ्ठला असो. महाराज सांगतात त्या त्या देवतेला ते आवडतं ते असतं. केला मातीचा पशुपती, तरी मातीची काय महती. शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समावे. मला सांगतात केला मातीचा पशुपती, लिंग केलं तयार, मातीचं केलं. मातीशी काय महती. तुकाराम मला सांगतात मातीला काय किंमत आहे, काही किंमत नाही मातीला. मग शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समावे. परंतु विधियुक्त शिवाची पूजा जर केली तर ती भगवान शंकराला प्राप्त होते. आणि माती माती मध्ये जाते, याला पार्थिव शिवपूजेचा विधी आहे बरं. ती पण दीक्षा घ्यावा लागते आणि हातावरच शिवलिंग तयार करायचं, धूप दीप नैवेद्य सर्व दाखवायचं आणि पुन्हा विसर्जन करायचं बरं. त्याला पार्थिव पूजा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात केला मातीचा पशुपती, मातीशी काय महती. शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. नास्तिक लोक म्हणतात दगडामध्ये देव असतो. स्वामी महाराज सांगायचे दगडात देव आहे पण दगडच देव नाही. विठ्ठला असो तसं महाराज सांगतात केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नव्हे विष्णू.
विष्णुपूजा विष्णूशी अर्पे पाषाण राहे पाषाण रूपे केली काशाची जगदंबा तरी कासे नव्हे आंबा पूजा आंबेची आंबेला घेणे कासे राहे कासेपणे. तुकाराम महाराज एवढं विज्ञान सांगतात, एवढा बारकावा सांगतात महाराज. आम्ही काहीही अभ्यास न करता फक्त संत भोळे आहेत बावळट आहे एवढंच नाही, पण बारकाईने चिंतन केल्यानंतर आयुष्य घातलं तरी त्यांचे अभंग कळत नाहीत महाराज. विठ्ठल विठ्ठल पूजेविषयी पूजा देवाची करणं, पूजेविषयी अनुराग उत्पन्न होणं याला काय म्हणतात. तर पाराशर्य म्हणजे व्यास. व्यास काय सांगतात की ह्याला भक्ती असं म्हणतात. पूजेविषयी अनुराग, त्याप्रमाणे नेमाने पूजा करायची. आणि त्याच्यामध्ये शाळीग्राम जर असेल तर शाळीग्रामाला रोज तुळस वाहिली पाहिजे. तव दल विरहित विष्णू राहे उपवासी विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी. म्हणून तुळस कधी तोडावी कधी तोडू नये इत्यादी शास्त्रामध्ये नेम सांगितलेले आहेत. परंतु ज्यांनी विधी घेतलेला आहे की देवाला तुळस वाहिल्याशिवाय जेवायचं नाही, तर तो विधी आपण जो नेम घेतलेला आहे तो नेम घ्यायचा आणि देवाला म्हणायचं तुम्ही चालवा नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी बाजा. आपल्याकडून काहीतरी चुकत असतं आणि चुकार जोपर्यंत देहात्म बुद्धी आपली असते महाराज तोपर्यंत चुकत असतं. गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य बरं का, त्यांना अभिमान होता की एकदा नेम घेतल्यानंतर तो मरेपर्यंत चुकू देणार नाही. महाराजांचं असं म्हणणं होतं गोंदवलेकर महाराजांचं की नेम घेऊ नका, फक्त सतत देवाचं चिंतन करत जा. पण त्यांनी नेम घेतला होता काय, जेवायच्या आधी रोज भजन करायचं, देवाला नैवेद्य अर्पण करायचा आणि त्याच्याशिवाय जेवायचं नाही. मग महाराजांना म्हणणं असं कसं काय शक्य म्हणले मला, जेवायच्या आधी मी एवढं जप करणार नंतरच जेवणार. महाराज म्हणजे ठीक आहे तुम्ही केलं तर आमचं चांगलंच आहे, पण त्याची गरज नाही एवढे. एक दिवशी काय झालं, कधी महाराजच म्हणजे उठा उठा असं जेवायला पडदिशीने झाला म्हणले, सगळं घाई केली आणि त्यांना वाढलं बसा म्हणले. लगेच बसा म्हणले की ते जेवायला बसले. 5 घास घेतले की महाराज म्हणले तुमचा नेम विठ्ठल नेम आपण करावा. नामदेव महाराज शिकवतात पूर्ण करणारा तो देव आहे, पूजेचा नेम आहे. त्याच्यामध्ये पूजा करावी, पण हे कळलं पाहिजे कोणत्या वेळेस पूजा किती वेळ करावी. विठ्ठल वेदशास्त्र संपन्न असणारे वेदशास्त्र संपन्न गुरुजी सांगतात की कोणत्या वेळेस कशी पूजा करावी. तात्या महाराज महापुरुष पूजा करत होते, असे असणारे अनेक भक्त होऊन गेले. पूजा दिशू अनुराग इति पाराशर्य कथा दिशू इति गर्गा. कथेविषयी देवाची कथा जी आहे ही कथा ऐकावी आणि कथेविषयी प्रेम असावं याच्याकरता कथा दिशू इति गर्गा. गर्गाचार्य सांगतात देवाची कथा आवडली पाहिजे आपल्याला. विठ्ठल फार महत्व आहे. कथा त्रिवेणी संगमा
पाठांतरे त्याला म्हणता येत नाही आणि ज्याला म्हणता येते त्यांना पाठांतर नाही. महाराज सांगतात कथा त्रिवेणी संगम. कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे. त्या ठिकाणी 3 काय आहे? देव, भक्त आणि नाम. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. तिथलं असणार चरण रज, तिथली माती आपली डोक्याला जर लावली तर आपल्याला त्रिवेणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं. कथेला फार मोठं महत्व आहे. भागवतामध्ये भगवान शुकाचार्य ज्या वेळेस कृष्ण कथा सांगतात आणि राजाला विचारतात, राजाच म्हणतो भगवत पूज्य शुकाचार्यांना, महाराज कथा सांगा. कृष्ण कथा जी तुम्ही थोडक्यात 9 स्कंदामध्ये थोडक्यामध्ये तुम्ही जी कथा सांगितली ती मला परत विस्ताराने सांगा. राजा म्हणतो, महाराज जी मला तृषापूर्वी बाधित होती, ज्या तृषेमुळे म्हणजे मला तहान लागल्यामुळे मी ऋषींच्या गळ्यामध्ये सर्प टाकला की ऋषींनी माझा सत्कार केला नाही, मला पाणी प्यायला दिले नाही, इक्षुधा मला आता त्रास देत नाही, मला भूक मला त्रास देत नाही. राजाने अनुष्ठान व्रत दिले. महाराज अनुष्ठान व्रत म्हणजे मरेपर्यंत पाणी अन्न यांचा सर्व त्याग केलेला आहे. बरं तो राजा आहे, तो योगी नाही. महाराज योगी पुरुषांचं वेगळं आणि राजाचं वेगळं असतं. योगी पुरुषांनी दिवसातून एकदा जेवलं तरी त्याला काय होत नाही. कळण्याकरता सांगतो. पण जे राजे आहेत त्यांना मात्र तासातासानी काही थोडं खायला लागतं. त्याला राजभोग म्हणतात. तो राजा आहे, त्याला सतत थोडं वेगळे पदार्थ असतात. त्या स्वामी महाराज गमतीने सांगायचे, श्रीमंताला चिंता असते काय खाऊ आणि गरीबाला चिंता असते काय खाऊ. बरं, आता कोणी गरीब राहील नाही, आता सगळे तो सगळे असो. पण राजा म्हणतो की महाराज जी मला क्षुधाने तुषा बाधित होते ती मात्र तुमच्या मुखातून तव कथामृतम तत्जीवनम कविविवेदितम कल्मषातम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. महाराज आपल्या मुखातून ही कथामृत ऐकल्यामुळे मला ते काही त्रास देत नाही. मग मला तुम्ही कथा सांगा, त्या भगवंताची कथा सांगा. ते सांगत असताना सांगतात, भगवत पूज्य शुकाचार्य सांगायला सुरुवात करतात आणि ते सांगतात की कथा कशी आहे ही. ज्याप्रमाणे भगवंताच्या पायापासून निघालेली गंगा, ही गंगा काय करते? सर्व लोकांची पापताप घालवते, सर्वांना समृद्धी देते. त्याप्रमाणे कथेविषयी प्रश्न विचारणारा, नंतर वक्तारण सांगणारा आणि श्रवण करणारा, तिघांनाही ही कथा काय करते? पुनीत करते. पुनीत केली विष्णुदासे. सर्वांना पवित्र केलं. ही कथा कशी आहे? जळती दोषांची डोंगर, शुद्ध होती नारी नर. पुरुष असो स्त्री असो या कथेमध्ये पवित्र होतात. पण कोण? गाती, ऐकती, सादर. याला काय म्हणतात? हे मधली मेघ आहे बरं का. गाती पण सादर आदरपूर्वक जायला पाहिजे. बरं, ऐकती, ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही जमत.
अत्यंत प्रेमाने ऐकलं पाहिजे. गाती ऐकती सागर, गाणारे म्हणजे तुम्ही आणि आम्ही दोघं. गाणारामध्ये वक्ता पण गायक असेल, गातो म्हणजे सांगतो तो. अत्यंत आदराने कीर्तन केलं पाहिजे. हे आपल्या उद्धाराचं साधन आहे असं कीर्तन करायला वाटलं पाहिजे. नाहीतर पैसे मिळवायचं साधन आहे असं नाही वाटलं पाहिजे. पैसे मिळतील परंतु उद्धार होणार नाही. म्हणून माझ्या उद्धाराकरता मी कीर्तन करतोय असं वाटलं पाहिजे. ऐकणाऱ्याने कीर्तन ऐकताना आम्ही उद्धाराकरता आम्ही कीर्तन ऐकतो, मनोरंजनाकरता ऐकत नाहीत असं वाटलं पाहिजे. नाही तर लोक म्हणतात काय करावं, रात्रीचे कीर्तन करताना काही विनोदच केला नाही. रामदास स्वामी सांगतात विनोद कोणाला आवडतो, आवडे विनोद कवाडा. सगळ्या लोकांना विनोद आवडतो, मग कथेमध्ये ते कशाला पाहिजे. एक तर मनुष्य म्हणा महाराज असं कीर्तन झालं पाहिजे, असं कीर्तन झालं पाहिजे. तमाशाची आठवणच नाही झाली तमाशाला झालं, कीर्तनाला कसं ऐकतो. म्हणून गाती ऐकती सागर घे पवित्रारी कथा. असा हा कीर्तनाचा आणि कीर्तना आजच भागवतामध्ये विषय गेलाय. ब्रह्मादिक देव येतात आणि भगवान श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी करतात. शेवटचा प्रसंग आहे आणि त्यावेळी सांगतात देवा तुझी कथा जी आहे ना, यज्ञ तप दान व्रत वैकल्य हे सगळे साधन आहेत, पण याने तुझी प्राप्ती होत नाही देवा. केवळ तुझ्या सगुण चरित्र तुझं जे लीला आहे, तुझी कथा आहे, त्या कथेने मात्र सर्वांचा उद्धार होतो. कोणाकोणाचा होतो, तिघांचा होतो. आपण चिंतन केलं, सांगणाराचा, ऐकणाराचा आणि प्रश्न विचारायचा. मात्र ते अत्यंत आदराने केलं पाहिजे. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं विठ्ठल सांगतात कथा दिशो इति गर्गः आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. आत्मरती म्हणजे आत्म्यात असणारं प्रेम आणि त्या प्रेमाचा विरोध काही जाणार नाही, ती भक्ती आहे. आणि निरुपचारा प्रेमा विषय होई जे प्रियोत्तमा ते तुझे नव्हे की आत्मा शेती जाणारे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अत्यंत आवडता प्रेमाचा जो विषय आहे आपला, तो आपला आत्मा असतो. मग व्यवहारामध्ये आपण म्हणतो की व्यवहारामध्ये पत्नी सांगत असते पतीला माझं तुमच्यावर प्रेम आहे, तो सांगत असतो माझं तुझ्यावर प्रेम आहे. खरं प्रेम असतं का हे? सुरुवातीला खरं वाटतं पण पुढे कळतं की खरं प्रेम नाही. मग खरं प्रेम पंचदशीकार सांगतात खरं प्रेम केवळ आपल्या आत्म्यावरच प्रत्येकाचं असतं, बाकी कशावर नसतं. दृष्टांत सांगतात हरिण आणि पाडस यांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेम आहे. वत्सवी घडलिया धेनू भेटली जैसी कुरुंगिणी पाडसा मिनली. ज्ञानोबाराय पण दृष्टांत देतात. तो दृष्टांत देत असताना ज्ञानोबाराय पाडस आणि हरिण याचा दृष्टांत देतात. ते सांगतात बाकीचं काही असेल पण हरिणी जी असती ना तिथं तिच्या पाडसावर फार प्रेम आहे. असं कोण म्हणला? अकबर म्हणला. बिरबलांनी सांगितलं महाराज ऐसा नाही होऊ शकता, प्रत्येकाचं जे प्रेम आहे आपल्या आत्म्यावरच आहे. मग काय केलं, एका हौदामध्ये त्या हरणीला आणि पाडसांना घातलं आणि पाणी सोडलं. जसं जसं पाणी वाढत गेलं तसं तसं हरणीने काय केलं, तिचे सगळे पाडसं आपल्यावर आपल्या पायामध्ये घेऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न केला. पण ज्या वेळेस त्या हरणीला कळालं की पाडस तर जगत नाही, आपलं सुद्धा जगणं अवघड आहे, मग त्या पाडसांना खाली घातलं आणि त्यांच्यावरती उभी राहिली. स्वामी सांगायची प्रीती जे तुझ्यावरी मोठी ते सर्व ही आपुल्यासाठी. आपण जे दुसऱ्यावर प्रेम करतो ते प्रेम केवळ दुसऱ्यावर नसून आपल्यावरच प्रेम असतं. आणि आपल्यावर म्हणजे कुठं असतं, ते आत्म्यावर असतं. म्हणून कोणाला रोग होऊ नये, पण झाला तर ते काय म्हणतात डॉक्टर काही करा, माझा पाय चांगला नाही ना, पाय काढून टाका पण मला वाचवा. म्हणजे काय, पायाला तो आत्मा समजत नाही. मग सत्य शेवटी सांगतो शरीर गेलं तरी चालेल पण मला काही होऊ नये. म्हणजे कोण? शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे हे स्थूल शरीर आहे, त्यानंतर सूक्ष्म शरीर आहे आणि त्यानंतर कारण शरीर आहे आणि आत्मा मात्र. यांच्यामध्ये पंचकोश आहेत. पंचकोश से आत्मन्यारे न्यारा
पंचकोशाहून 3 शरीराहून आत्मा मात्र वेगळा आहे आणि तो मी आहे. आत्मरती अविरुद्धेन इति शांडिल्य. शांडिल्य सांगतात की आत्म्यावर असणारं जे खरं प्रेम आहे आणि तीच भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. नारदस्तु तदर्पिताखिलाचारः तद्विस्मरणे परमं व्याकुलतेति. नारदस्तु पण होता नारद भक्त सूत्रित आहे बरं. आणि नारदच सांगतात नारदस्तु नारदांचं काय मत आहे. संपूर्ण असणारा आपला जो आचार आहे आपण जे वागतो हे भगवंताला अर्पण करावं एक. आणि दुसरं काय तद्विस्मरणे परमं व्याकुलतेति. त्याचं विस्मरण झाल्यानंतर जीवना वेगळी मासोळी साधुता तळमळी तैसे झाले माझ्या जीवा किंवा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. देवा करता तशी तळमळ लागली पाहिजे. देवाची कथा तशी ऐकली पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय यात्रा आहे आणि त्या यात्रेमध्ये लहान मूल आणि आई गेलेली आणि दोघांची तुटामुट झाली. दोघांची भेट होत नाही. मग ते बाळ काय करतं. तो कलिया बाळ माता हुरू हुरू पाय. तो लहान मुलगा कोणती जरी बाई दिसली त्याला वाटतं आपली आईच आहे. आणि तिला सुद्धा लहान कोणतंही बालक दिसलं तरी आपला मुलगाच आहे असं वाटतं. त्याप्रमाणे तेवढ्या प्रेमाने देवाची कथा ऐकली पाहिजे. आणि देवा वाचून आता आपल्याला जिवंत राहण्यातच काय अर्थ नाही. आपण जिवंतच राहत नाही असं वाटणं ही भक्ती आहे. या सर्वांचे मत आहे. तुकाराम महाराज काय सांगतात ह्या सर्व भक्ती आहेतच. भक्तिशास्त्रामध्ये खंडन मंडन नाही तर सगळ्यांचं मंडनच आहे. पण तुकाराम महाराजांचं मत सांगतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची नंतर पाहू उठवबार
जगद्गुरु तुकाराम महाराज चकार घालून सांगतात, हे की थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. माया म्हणजे प्रेम, मराठवाड्यामध्ये म्हणण्याची पद्धत आहे. त्याची माझ्यावर भार माया आहे. माया म्हणजे प्रेम. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी म्हणजे काय? प्रपंचाविषयी आपली असणारं जे प्रेम आहे ते प्रेम काढून देवाकडे लावायचं. स्वामी सांगायचे, जितना वृत्ती हराम पर वृत्ती रखो हरी पर. नको त्या गोष्टीमध्ये आपलं चित्त अडकलेलं आहे ते सगळं काढून देवाकडे लावायचं. तर मला ते सांगतात, हे की थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी म्हणजे काय? आपण जर काशीला गेलो, गैला गेलो, तिथं श्राद्ध केलं तर ब्राह्मण देव सांगत असतात, संकल्प करून एखादं फळ सोडून द्या. आणि ते फळ सांगतात वर्षभर सोडून द्या. उदाहरणार्थ, तुमचे जे गेले त्यांना काय आंबा आवडत होता का? मग तुम्ही असा नियम करा की 1 वर्षभर आंबा खाऊ नका, त्याचा संकल्प करून सोडून द्या. आणि जेव्हा पुन्हा खायचा आहे तेव्हा तो ब्राह्मणाला देऊन नंतर खायचा, तर तोपर्यंत खायचा नाही. पण तुकाराम महाराज इथं तसं सांगत नाही. ते सांगतात संकल्पावी म्हणजे कायमची जो टाकून द्यायची. ज्याला उदाहरण महाराज म्हणतात की हे की थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तुकाराम महाराज दुसऱ्या ठिकाणी सांगतात, कोण पुण्य कोणा गाठी, जासी ऐसियाची भेटी, जिही हरी धरी लामानी. मनामध्ये हरीला धरायचं. दिले संसाराची पाणी. पाणी दिलं म्हणजे काय? की त्यांचा आपला आता काही संबंध नाही. त्याला तिलांजली असं म्हणतात, तिलोदक म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायामध्ये काही विचार केलेला आहे. असे असणारे जे भक्त आहे ज्यांनी संसारावर सोडलेलं पाणी आहे. महाराज सांगतात की संसार त्या भक्तांनी पूर्णपणे सोडलेला आहे आणि देव त्यांना आवडतो. म्हणून हे की थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. मग कसं राहावं? हे विले अनंते तैसेची राहावे, चित्ती सूर्यावे समाधान. याच्यावर लोक म्हणतात, महाराज तुमचे हे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी लोकांना वेड केलं, यांनी लोकांना आळशी बनवलं. काही काही लोक सांगतात म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे. मग त्यांना विचारायचं कसं राहावं सांगा. तुकाराम महाराज सांगतात तसं जर राहायचं नसेल तरी तुम्ही सांगा कसं राहायला पाहिजे. अहो महाराज, आपल्यावर आलेली जी परिस्थिती आहे तसंच राहावं लागतं. आपलं काही चालत नाही. फक्त माणसाला बोलता येतं. खरं सांगा, बोलता सुद्धा येत नाही. त्याची कृपा असली तरच बोलता येतं. म्हणून तसंच राहावं लागतं. आपलं काही चालत नाही. लोक म्हणतात काय सांगावं, आमच्या काळामध्ये असं होतं आणि आता असं झालं.
आता काही फायदा आहे का चिंता करून? बरं, एखादा मनुष्य लहानपणी गरीब असला, तो सांगतो आता श्रीमंत दिसतो, पण तुम्हाला काय सांगायचं, आम्ही कसे दिवस काढले, काही गरज आहे का मागे जाण्याची? आता चांगलं आहे, देवाने चांगलं दिलं, आनंद घ्यावा. सासूबाई म्हणत असते, आमच्या काळामध्ये कसं होतं, यांना सगळं आयतं मिळतंय सुनांना, यांना आठवतंय आता चांगलंय. तुम्ही माझं असं म्हणणं आहे, सासूबाईंचा काळ गेला कष्टामध्ये, पण तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की आता तो काळ राहिला नाही, सुनांचा चांगला आलाय, पण नाही बरं वाटत नाही मला इथल्या सगळ्या सासा सोडून. भूतकाळामध्ये मनुष्य जातो आणि ते सांगतात यांना सगळं ऐकता मिळतंय, मग काय बिघडलं का? तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे? तसं होत नाही. म्हणजे भूतकाळामध्ये मनुष्य गेल्यानंतर तो दुःखी असला ना, आता सुखी असला तर तो दुःखी होतो बरं. आणि भूतकाळामध्ये एखादा जर सुखी असला आणि आता दुःख असला तर तो काळ कसा होता आमचा, आणि आता मात्र दुःख आहे. म्हणजे एकंदरीत मनुष्य दुःख करत असतो, सुख घेत नाही. सुख फक्त साधून घेऊ शकतात महाराज, दुसरं कोणी नाही. स्वामी महाराजांचं वाक्य आहे, स्वामी महाराज सांगायचे, व्यवहार कसा व्हावा आणि काय व्हावा आपल्या हातामध्ये नाही. परत वाक्य बोलतो मी, व्यवहार कसा व्हावा आणि काय व्हावा आपल्या हातामध्ये नाही, झालेल्या व्यवहाराला काय समजावं हे आपल्या हातामध्ये आहे. स्वामीकडे गेल्यावरच कळतं, आणि आम्हाला कळतं म्हणजे आम्ही काय केलं, लहानपणी गेल्यामुळे पाठ झाले शब्द, फक्त तुम्हाला म्हणून लागतो एवढंच, बाकी काही नाही. म्हणून स्वामींना एकदा मी म्हटलं, स्वामी महाराज तुम्ही मिथ्या म्हणता आणि आम्ही मिथ्या म्हणतो, पण तुमच्या मिथ्या म्हणण्यामध्ये आणि आमच्या मिथ्या म्हणण्यामध्ये फरक आहे म्हणले. अरे हे तुला कळतं ना म्हणले, फार चांगले, हे तरी आपल्याला कळावं. म्हणून महाराज सांगता, आपण राहतोच संतांत शिकवणे, आनंदाने राहा, असल त्या परिस्थितीमध्ये राहा पण आनंदाने राहा. देवाने ज्या अर्थी मला असं ठेवलेलं आहे त्या अर्थी देवाचं मनोगत चांगलं आहे. एखादा साधक गृहस्थाश्रमामध्ये गेला, त्यांनी समजायचं काय नाही, माझ्या उद्धाराकरता गृहस्थाश्रम मला चांगला आहे. एखाद्याची बायको तर कर्कश असले, त्यांनी समजायचं देवाने माझ्यावर कृपा केलेली आहे. आणि एखाद्याची चांगली असली परमार्थाला तर त्यांनी पण समजायचं देवाने माझ्यावर कृपा केलेली आहे, माझी धर्मपत्नी आणि त्याला भक्ती आवडते. असा विचार करा, पण माणसं तसा विचार करत नाही. बरं, मग कसा विचार करावा स्वामी महाराज आपल्याला शिकवायचे. म्हणून संतांचं शिकवण आपल्याला असं आहे, ठेविले आनंदे तैसे चिरावे, फक्त चित्ती असू द्यावे समाधान. हे सगळ्यात अवघड आहे महाराज. चित्त समाधाने तरी विश्वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाणा भले सांगू काय. मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे, तुका म्हणे तुझा उपचार केळ पूजा. म्हणून मनावर परमार्थ आहे म्हणून मला सांगतात, हे विले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. स्वामी महाराज सांगायचे, सदा राहे समाधान, हे देवाचे दर्शन. सदा सर्व काळ आनंदामध्ये राहायचं. स्वामींचा विचार केला, त्यांचं नाव होतं आनंदाश्रम. सदैव ते आनंदामध्ये असायचे. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकारा नुचा चाडा, तुका म्हणे भेडा भक्तीशी या. देवाने एखाद्याला चांगला आवाज दिला भजन करण्याकरता, त्यांनी भजनच करावं आणि देवाचे उपकार मानावेत की देवाने मला चांगला आवाज दिला. समजा एखाद्याला दिला नाही, त्यांनी देवाच्या नावाने खडे नाही फोडायचे. मग काय म्हणायचं, ज्या अर्थी देवाने मला आवाज दिला नाही चांगला, त्या अर्थी मी भजन एकांतामध्ये जाईल आणि जेणेकरून देवाला भजन आवडेल असं भजन करेल. नये नये जरी तू मधुर नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोलला. भीमदादांत सर्वांना दृष्टांत माहिती मी सांगणार नाही, आपल्याला वेळ झालेली आहे. म्हणून समाधानामध्ये राहावं. एखादा मनुष्य समाधानामध्ये नाही राहिला, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संस्कृताचे. उद्वेग म्हणजे कसं होतं, कसं झालं, देवाने असं का केलं, तसं का केलं, वगैरे वगैरे. महाराज सांगतात, पदरामध्ये फक्त दुःख येईल, बाकी काही येणार नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भा
तुका म्हणे घालून दयावरी भार वाहू हा संसार देवाचा आम्हाला शिव सांगतात भार म्हणजे ओझ हा काय करायचा तुका म्हणे घालून दयावरी भार वाहू हा संसार देवाचा देवावरच भार घालायचा संसार सर्व देवाला अर्पण करायचा आहे ते सकळ कृष्णाशी आपण न कळता मन तुझे भावी म्हणवणी पाठी लागतील भूते हे ती दिवस पाच जडे आपण देवाचं देवाला देत नाही महाराज मग काय केलं पाहिजे तुकाराम महाराज सांगतात देह समर्पिचे देवा भार काहीच न घ्यावा होईला अवघा तुका म्हणे आनंद आनंद पाहिजे असेल ना तर तुकाराम महाराज म्हणून हे करा पूर्ण भाग असणारा प्रपंचाचा सर्व देवावर घाला देह समर्पिजे देवा देहाचा भार सुद्धा प्रपंच देवाला समर्पण करायचा का
काकांनी एकदा विचारलं स्वामीजींना की स्वामी तुम्ही एवढे आनंदामध्ये का असतात? स्वामीजी जर प्रेमामध्ये आले तर काही वेळेस आरपुरा बोलायचे, काकांचा सतत मान ठेवायचे. म्हणजे अरे काका फार सोपं आहे ते, म्हणले माऊलीवर भार घातलं की सगळा आनंदच. आपण देवावरच भार घालत नाही, कसं होईल काय होईल सगळी चिंताच आपल्या जीवनामध्ये. चाल म्हणणाऱ्याला चिंता असते की चाल चांगली होती का नाही, चिंता असते आपल्याला. सप्ताह करणारे लोक आता सप्ताह सुरू केला पण चांगला पार पडला पाहिजे, ते काय वर्गणी जमली पाहिजे, सगळं जाऊन पुन्हा थोडं शिल्लक राहिलं पाहिजे, म्हणजे पुढच्या वर्षी होईल आपल्याला ऐकलं. चिंता असते. मृदंग वादकांना चिंता, कीर्तन करायला चिंता, अभंग कीर्तन जमतंय का नाही मग लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे ना, अशी आपल्याला सगळ्याला चिंता असते. ऐकणाऱ्याला चिंता असते, आलो तर खरं पण आपल्या पदरात काही पडतंय का नाही, म्हणजे आणि पदरात प्रत्येकाचा पदर वेगळा वेगळा आहे बरं का. कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे, असं एकंदरीत आपला विचार केला तर सगळी चिंताच आहे. परंतु महाराज सांगतात देह समर्पिले देवा, देह देवाला अर्पण करावा, भार काहीच न घ्यावा, ओझ काही घ्यायचं नाही, प्रपंचाचं ओझ घ्यायचं नाही, परमार्थाचं ओझ घ्यायचं नाही, फक्त करत राहायचा परमार्थ. महाराज सांगतात होईला अवघा तुझा म्हणे आनंद, केवळ आनंदच आहे, मग आनंदाशिवाय काही नाही महाराज. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की सगळं देवाला आपण अर्पण केलं पाहिजे. हे की थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. परभणी म्हणजे सांगायचे की ज्या परिस्थितीमध्ये देवानी आपल्याला ठेवलेलं आहे ते आपल्याला परमार्थाकरता चांगली दशा आहे, आपल्या अधिकाराप्रमाणे ठेवलेलं आहे. एखाद्या शिष्याला गुरुच्या अंकित ठेवलेलं असलं तर म्हणायचं त्याचं भाग्य आहे साधूचा अंकिला हरिभक्त. एखाद्याला प्रपंचामध्ये ठेवलं असलं तरी सुद्धा त्याचं पूर्वीचं अदृष्ट तसं आहे. ज्या ज्या परिस्थितीमध्ये देवाने ठेवलं असेल ते सगळं चांगलंच आहे, म्हणून त्याची चिंता करायची नाही, फक्त काय करायचं देवाचं चिंतन करायचं. मस्कर एक गृहस्थ म्हणून मामासाहेबांचे शिष्य हरिभक्तीपरायण गुरुवारी मामासाहेब दंडेकर यांचे शिष्य, त्यांचा आणि आमचा फार प्रेमाचा संबंध. त्यांच्याकडे आम्ही चातुर्मास राहिलो. ते म्हणायचे मामासाहेब म्हणजे काय, साक्षात माऊली चालतात. दुंडा महाराज म्हणजे काय, दुंडा महाराज म्हणजे एकनाथ महाराज चालतात. आणि परभणीकर गुरुजी म्हणजे तुकाराम महाराज, अशी त्यांची श्रद्धा मोठ्या लोकांवर. काकांवर प्रेम. आम्ही तिथं राहिलो. त्यांच्या मंडळींना अर्धांगवायू झाला आणि भेटण्याकरता काकांनी आम्ही गेलो. आम्ही गेल्यानंतर मला आता चिंताच आहे. त्या अवस्थेत ते म्हणजे चिंता कसली, म्हणजे चिंतन करायचं चिंतन करायचं. कंबर बांधून कीर्तनात सांगणं सोपे, पण प्रत्यक्ष ज्या वेळेस जगायचं असतं त्यावेळेस ते अवघड असतं आणि त्या परीक्षेमध्ये पास झालं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांचा जर आपण खऱ्या अर्थाने महाराज सांगतात त्याप्रमाणे ऐकलं. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाभू हा संसार देवापायी, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. देवावर भार घालायचा आणि संतांवर भार घालायचा. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. एखाद्या वारकऱ्यावर आपलं ओझं द्यायचं असा अर्थ नाही बरं. मग काय करायचं, आपण जे करतो ते सगळं देवावर सोडायचं, संतावर सोडायचं. आपण निश्चिंत घालून या भार राहिलो निश्चिंत, निरविले संती विठोबासी असे असणारे श्री हनुमंतराय, त्यांच्यावर भार घालावा आणि ते आपल्या सर्वांचा उद्धार करणार आहेत. हनुमंतराय आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, स्वामी महाराज आहेत, ज्ञानेश्वर. चाललं होतं बरं का. तुम्ही काही लक्षात देत नव्हते. ऐकलं झोप घेतली पाय पसरला तसं करू नका. आता सगळे एकदा प्रेमाने अंग झाडून भजन करा, म्हणजे आपलं कीर्तन संपलं असं समजा. मारुतीराया बल भीमा शरणालो तव चरणा,
राधो भजनात